हाय नमस्कार सगळ्याला, जय भीम जय शिवराय. तर चला लय दिवसात ना आपला व्हिडिओ आज आपल्या आयडीला पडतोय. तर कारण का हे असल्या टेन्शनमुळं काय सारखा व्हिडिओ काय सारखाच म्हणते या व्हिडिओच केला नाही ना काय नाही. मला आज तरी लय वाईट बघायला लागले ते आपले व्हिडिओचे. तर काही कसं आहे, बरं आहे का हे आपलं काम नको धंदा नको काय नको. अहो हवेलाच पडायचं, पण हे जर बघायचं काय आहे का नाही. आता पुढच्या व्हिडिओ मध्ये मटेरियल ते आपल्याला आणलेलं बघा नक्की. हे सारखं विचार करत बसते तर बघा, असलं भाकर खाणं नाही काय नाही, जेवण नाही बिवण नाही काय सुद्धा नाही. काय करायचं आणि काय नाही. तर आता मी व्हिडिओ मध्ये तुम्हाला म्हणलं होतं मगाशी लाईव्ह मध्ये तर मी तुम्हाला दाखवीन. तर आता बघा त्या ताईचं आहे का नाही ती पाठभेद, ही संडास बाथरूम आहे इथं आता. तर त्या संडास बाथरूम पासन जी ती एक बोर्ड सोडायची म्हणजे त्याच्या अलीकडनं फसणं. तर काही दगड दिसते का नाही, तिथनं आपल्याला चालू करायचं आहे. तिथनं जी चालू करायचंय ती सगळं ती दगड दिसतं का पुढचा तिथपर्यंत. नाहीतर हे जे ह्यालाच वरच्या वर म्हणलं असतं तर एवढा खर्च पण होत नव्हता की मग एवढ्यातच झालं असतं. पण कसं की परत ही तर कुठं गाडीवर ती गेलं का असं झालंय. हे गाडीवर व्हिडिओ गेलं तरी आपल्याला मग रडताय तर सोबत पाहिजे ते का नाही. आपली एक मुलगी आहे करण्यासाठी, मग गाव कसलं असतं ती माहित नाही. त्याच्यामुळं मग रडतायला म्हणलं मी तिथं आहे ते आपलं दरवाजा पाडा, म्हणजे आपल्याला इथली मधली जागा दोघीला वापरायला भेटती. म्हणलं असं इकडून आलं तरी हे झालं तरी, कारण का इकडं कुठं घर नाही ती हो का. सगळं म्हणजे तिकडं खाली तळ बीळ तसंच आहे सगळं मोकळं. त्याच्यामुळं म्हणलं तुम्ही तिथं दरवाजा पाडला म्हणजे तुम्ही एक तर काहीतरी घ्या म्हणजे एखादी शिर्डी घ्या, नाहीतर एखादं कालवड बारकं घ्या. कारण का मी तर आता घेणारच आहे. कारण का माझा कुठं मी तिथं फायदा घेते का नाही, म्हणजे आपल्याला कुठनं तरी 4 पैसे येत ती मी दरवर्षी घेत असते. तर गेल्या वर्षी मी पाडव्यालाच कालवाड इकलं होतं, तेव्हा काय आपलं व्हिडिओ नव्हतं. तर रात्रीच्या व्हिडिओ मध्ये तर तुम्ही बघितलंच असेल माझं कालवाड. मग मी काय करत असते 6-7 महिने त्याला सांभाळत असते आणि त्याचंच काय 4 पैसे असते ना ते कशाला नाही कशाला गुतवत असते, असं असतंय. मग रत्तायला बी म्हणलं तुम्ही पण घ्या, म्हणजे आपलं एकमेकीला जायला येतं कुठं गवताला म्हणा, नाहीतर मोकळं कुठं तरी सोललं हे झालं. परत तर म्हणलं तुम्हाला तर कुठं बी जायचं असतंय तायला तर कुणाला तरी आपलं राखोळी द्यायची, नाहीतर त्याला एक वैरण बिरण आणून टाकली. कुणाचं मकवान घेतलं, कुणाचं कडवाळ घेतलं, कुणाचं परत कारखाना चालूच तर दिवाळीत त्याचं होतं या. मला उपाशी काय मरत नसते ते. आणि हे तर आता पुढं आहे ती आपल्याला एवढं शेण मारलं तर तुम्हाला माहित आहे मला चुलीवरच स्वयंपाक करायची सवय आहे. गॅसला लय मी नाद करत नाही. कामात लय असलं तर लय ऊन पडलं तरच माझा गॅस चालू असतोय. तर इथं ही चटई ती पडली का नाही, तिथं एक मी शेड मारणार आहे. काय शेडच म्हणते छपर. तर आणायचं आता मिडी ती कुठनं तरी. नाहीतर कधीच झालं असतं बघा 8 दिवसाच्या आधीच. तर आज आम्हाला 8 दिवस झालं येऊन. सकाळच आम्ही अजून तिथंच होतो. एक वाजता आपण हल्लो होतो आहे का तिथनं, 1-1:30 वाजता हल्लो होतो तिथनं. तर मला गेले सोमवारी मी लय आजारी पडले होते. म्हणजे असं जे काय माहिती या काही कसं काय झालं काय नाही.
आहे ते तर कुणीही राहत नाही. मग राहत आहे तिकडं त्या कोपऱ्याला, मी इकडं. आणि तसं बी हे तर मला कधी सोडूनच गेलं नाही तर ते गाडीवरती. पण आता भाऊजी म्हणते तर मी नेतो त्याला. मग मी म्हणलं न्या. आणि मी काय बायातनं जाईल कामाला, मला तर तुम्हाला तर माहित आहे मला सवय आहे कामाची. मी काही एक दिवस मला सुद्धा घरी बसू वाटत नाही. तर 8 दिवस काम नसल्यामुळं मला म्हणजे असं जी कणकणी आल्याने होतंय का नाही, हातपाय बांधल्याने झालंय म्हणजे तसं झालंय बा. तर आता यांचं लायसनचं होतंय काम. भाऊ सकाळ जर मागं लागलं होतं, चल 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 चल. पण म्हणलं आधी ही मिस्त्रींचं ते बघावं, तर ते आता 11च्या पुढे येतो म्हणलं होतं. मग आलं तर बरंच झालं आहे का. मग आज तर नाही जमलं तर उद्या तर नक्कीच आहे. तर ताईला म्हणलं या इकडं, तर ताई बसले तर चला आता ही जात्याला राहतात ताई. ती मला म्हणते तू पण चल. मी म्हणलं मला नाही उन्हात फिर वाटत, लेकरं ती घरी आहे ते. आणि लेकरांना पे म्हणलं जरा सुट्या लागल्या त्या त्यांच्या मामापाशी सोडून यावं त्यांना. तर टेन्शन घेऊ नका कुणी सुद्धा कशाचं, कारण का झाली पैशाची जुळणी. तशी बी मला कमेंट आली तू कामाला जा की मग पैसे कमी पडते तर ताई मला पैशाची काय नाही. ज्या वेळेस मला वाटायचं का नाही माझा पसारा मी आणलाय, त्यावेळेस मला मदत कोणीतरी करावी आणि माझं कुठेतरी ठाव ठिकाण लागावं. पण मी कष्टाशिवाय मला पर्याय नाही. मी कष्टच करतीन, कष्टच करत राहणार आहे. ते खास त्या ताईसाठी वर काय आहे. त्याच्यामुळं झाली सगळी जुळणी बिळणी. तर चला आता बघू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि कुणाला आढळला माझा व्हिडिओ नवीन तर बघू ह्यात त्याला म्हणते यात लिंक टाका त्या व्हिडिओची. टाकाय आली तर हे करीन, टाकीन. आणि सगळ्यांनी सपोर्ट करा. जसं ह्या आयडीला केलाय तर ह्या आयडीचं माझं डॉलर बंद झाले तर तुम्हाला ते माहित आहे. राधाताईचं माझं संगत झालंय. तर त्या आयडीला सगळ्यांनी सपोर्ट करा. तर चला आता बाय.